आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हातारीला पाठीशी घालतीयस? हिरोईन बनायचंय गावासमोर? ठीक आहे. मंडळी, आज मी बिझनेसची मालकीन झाली. म्हणून तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आज तुम्हाला जेवण पुरवण्यात येईल. अख्ख्या बेलबागेत आज सूर्यवंशींकडून अन्नदान. आणि खबरदार, कुणी घरात जेवण बनवलं तर. हो, आमच्या अक्षराबाईंच्या हातचं जेवण एकदा चाखून तर बघा. अक्षरा, अगं समद्यांना दाखव सूर्यवंशींचं अन्नदान काय असतं ते. अन एकटीनं. अरे काय करतोय? का काढतोस ते बांधलेलं? अरे बारक्या, हे असं बांधून ठेवलं ना की लय लागलंय असं वाटतंय बघ. आणि मग ते असं अडकून राहावं लागतंय म्हणून. अरे काय करतोय? दुखतंय ना? कशासाठी बांधलंय त्या वहिनींनी? हाताला आराम मिळावा म्हणून बांधलंय ना? गप इथं बसून आराम करायचाच. आराम करू वय? इथं बसून आराम करू? अरे बारक्या, समजा प्रश्न सुटलेत का? अरे हातावरचं पोट आहे आपलं, काम केल्याशिवाय काय खायला मिळणार नाही बघ. आणि मला त्या दोघींचे कष्ट बघवत नाही आता. माझं ठरलं आहे, मी आता शांत बसणार नाही. मी काहीतरी काम बघणार आहे आणि पैशांची व्यवस्था करणार आहे. चल मी जातो. अरे भावा ऐक, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे, पण आता का नाही तुला आरामाची लय गरज आहे. हा, तू नाही जायचंस कुठं. बारक्या, काय म्हणलं ना, मी आराम करणार नाही. चल जातो. मी नाही म्हणलं ना. ए बारक्या, गप बस. तुला का नाही आईची शपथ आहे बघ. मला माहित आहे तुला काय आठवत नसेल ना, तरी बी तू तिला कधीच काय होऊ देणार नाही. तुला तिची लय काळजी आहे. समज खरं आहे, पर आज पुन्हा दोघींनी राबवून घेतलं जाणार आहे. आणा रे पटपट. कामिनी, काय चाललंय हे? आवाज खाली. ते काय ना, सूर्यवंशांकडनं आज अख्ख्या भागात आपण अन्नदान करणार आहोत. आणि एका हाती समद जेवण अक्षरा बनवणार आहे, वही ना? वसुंधरा, या भागात किती घर असतील ग अंदाजे? अय, काय तोंड शिवलंय का तुझं? हा, नाही नाही नाही, खुर्ची गेली ना हातातून, त्यामुळे मुलासारखा स्मृतिभ्रंश झालाय वाटतं. समजा आठवायचंच बंद झालंय का? असो, पण मी या भागाची मालकी नाही ना, मला समद्यांची काळजी. काका, प्रत्येक घरी आपल्याला किती भाकऱ्या द्याव्या लागतील र? म्हणजे नाही म्हटलं तरी
वरची आळी, खालची आळी आणि मधली आळी सगळे मिळून एक 250 घर असतील बघ. हा तरी नाही म्हटलं तरी एक 1,500 भाकऱ्या लागतील. अय, लाग पटपट का आम्हाला. जेवणाच्या वेळेच्या आधी समद्यांच्या घरी जेवण पोचलं पाहिजे, ना तर तुझ्यामुळे उपाशी राहतील समधी. आवर. कामिनी, डोसका ठिकाणावर आहे ना तुझं. अगं एकटीनं एवढं काम केलं तर जीव मेटाकुटीला येईल तिचा. मरल बिचारी कामानं. वय ना, म्हणजे माझा निर्णय एकदम बरोबर होता. नाही, मी आहे होऊ देणार नाही. अक्षरा एकटी नाही काम करणार. मी अभि तिला मदत करणार. थांबा. सोडा सोडा. हे काय ना वसुंधरा, तुमच्या कामाचा भार कमी करायची ना तुमच्या सोनीला लई हाऊस. त्यामुळे तुम्ही आज तुमची सुट्टी एन्जॉय करा. खुर्ची आण रे. कामिनी, चाल इकडं. कामिनी मॅडम, कामिनी, सोडा त्याला. सोडा. या आराम खुर्चीत बसायचं आणि हसत हसत आपल्या सुनीला काम करताना बघायचं. आणि तिचं एकदा समजा जेवण बनवून झालं की प्रत्येक पदार्थाची चव घ्यायची आणि ओके हाय का नाही सांगायचं. आणि जर का या खुर्चीतून उठून आपल्या सुनीला मदत केली तर आज रात्रीचं बी समध्या भागाचं जेवण तुझ्या सुनीला बनवायला लावेन. कळलं का? कामिने, लय भयान वागत आहेस बघ. मी काय भयान वागते? अगं ही तर फक्त सुरुवात आहे. पटपट कामाला लाग. समद येळेत झालं पाहिजे. काय बी झालं तरी तुझं काम आणि तुमच्या तोंडावरचं हसू थांबलं नाही पाहिजे. नाही आज तुझ्या पाठीचा कणा खिळखिळा केला ना तर नाव नाही लावणार कामिनी.